तर विद्यार्थी मित्रांनो, मी आज परत त्या व्हिडिओच्या बाबतीत मी तुम्हाला असं सांगेल की मेकॅनिझम ऑफ फोटो रेस्पिरेशन्समध्ये ग्लायकोलेट मेटाबॉलिझम्स ड्युरिंग द फोटो रेस्पिरेशन याचं जे सायकल असेल ते तुम्ही आधी ड्रॉ करा. 2-3 वेळेस त्या ठिकाणी त्याला ड्रॉ करून ते पूर्ण पाठ करून घ्या, जेणेकरून ते तुम्हाला समजणं सोपं जाईल. यासाठी तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन्स ज्यावेळेस ते तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करणार किंवा समजण्याचा प्रयत्न करणार त्यावेळेस मात्र ते डायग्राम तुमच्या डोळ्यासमोर असली पाहिजे. म्हणून मी प्रत्येक विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट करेल की सगळ्यांनी मात्र डायग्राम जर तुम्हाला दिलेले आहे सायकली, ह्या मात्र तुम्ही ड्रॉ करा 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी टीचिंग स्टार्ट होतं ऑलरेडी की ज्यावेळेस आपलं यूट्यूबचं व्हिडिओ त्या ठिकाणी ऑन करणार, मेकॅनिझम ज्यावेळेस तुम्ही पाहणार त्यावेळेस मात्र तुमच्या डोळ्यासमोर एक डायग्राम त्या ठिकाणी असू द्या, जेणेकरून ते तुम्हाला समजणं खूप सोपं जाईल. ओके, टू स्टार्ट. ड्युरिंग द फोटो रेस्पिरेशन प्लांट्स टेक अप ऑक्सिजन अँड रिलीज कार्बन डायऑक्साईड इन दी लाईट. आता या ठिकाणी आहे की टेक अप द ऑक्सिजन अँड रिलीज CO2 इन द लाईट. CO2 प्लस H2O फोटोसिंथेटिक प्लस ऑक्सिजन. इथं काय होतं की CO2 आणि H2O हे घेतले जातात फोटोसिंथेसिसमुळे म्हणा किंवा फोटो रेस्पिरेशनमुळे. या ठिकाणी फोटोसिंथेसिस होतं आणि ऑक्सिजन त्या ठिकाणी इव्हॉल्व होतो. द प्रोसेस ऑफ द फोटो रेस्पिरेशन इज अकम्प्लिश इन अ 3 डिफरंट सेल ऑर्गॅनल्स लाईक इन अ क्लोरोप्लास्ट, पेरिऑक्सोसोम्स अँड मायटोकॉन्ड्रिया. 3 याच्यापासून त्या ठिकाणी चालणार आहेत. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ऑक्सिजन या ठिकाणी मात्र इव्हॉल्व होणार आहेत. कार्बन डायऑक्साईड त्या प्रोसेसमध्ये घेतला जातो. ग्लायकोलेट मीन्स ग्लायकोलिक ॲसिड्स, फॉस्फोलिसरिक ॲसिड्स तसं या ठिकाणी आपण म्हणणार आहोत. ग्लायकोलेट मीन्स ग्लायकोलिक ॲसिड्स is the chief metabolic of photorespiration and also its substrate. Other metabolites or substrate are glycines, serine. Like in a usual mitochondrial respirations, photorespiration is also oxidative process where oxidations of glycolate occurs with the subsequent release of carbon dioxide means post elimination burst of the CO2. बघा याच्यात एक ब्रॅकेटमध्ये अगदी शॉर्टकट त्या ठिकाणी आपल्या समोर मांडलेलं आहे. पोस्ट इलिमिनेशन बस्ट CO2. लाईट ज्यावेळेस त्या ठिकाणी लाईट रिॲक्शन झाली की त्याच्यानंतर काय होतं, CO2 जर असेल तर तो ब्रेक होतो आणि पुढच्या प्रोसेसमध्ये त्या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट होतं. जसं आपल्यामध्ये मी असं म्हणेल की मनुष्य ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन आत घेतला जातो लंग्समध्ये, त्याच्यानंतरची प्रोसेस आपल्याला माहीत नाही की काय काय प्रोसेस सुरू आहे बॉडीमध्ये. पण लॉट ऑफ द एन्झायमॅटिक रिॲक्शन्स, लॉट ऑफ द रिॲक्शन्स आर सिंथेसाइज, नंबर ऑफ प्रोटीन्स आर फॉर्मेशन्स, नंबर ऑफ अँटीबॉडीज आर सिंथेसाइज. म्हणजे मी असं म्हणेल की काय काय सुरू आहे विदिन सेकंद, अगदी एक एक सेकंद आपल्या बॉडीमध्ये काय फिजिओलॉजिकल प्रोसेस सुरू आहे ते आपल्याला नाही माहीत नाही. जनरली माहीत असते, मात्र कधी काय किती प्रमाणामध्ये सुरू आहेत ते आपणही नाही सांगू शकतो. किती स्पीड आहे त्याचा प्रत्येक व्यक्तीच्या त्या ठिकाणी डिफरंट असणार आहे. प्रोसेस सेम असेल, मात्र जर रेशो असेल तो मात्र या ठिकाणी डिफरंट असणार आहे. अगदी आज आपण पाहतो आहे की करोना जरी झाला तर ज्यांचं वय 40 वर्षे त्यांनाही कधी कधी त्रास होतो आहे आणि 90-80 वर्षाचा म्हातारासुद्धा घरी त्या ठिकाणी परत येतो आहे. म्हणजे त्यांची इम्युनिटी पॉवर किती स्ट्रॉंग आहेत आणि 40 वर्षाचा असणारा व्यक्ती जर असेल तर त्याची इम्युनिटी पॉवर कशी असली पाहिजे आणि काय कंडिशन आहे. डिफरंट ह्युमन बॉडीज आर डिफरंट इम्युनिटी पॉवर्स आर डेव्हलप. त्याच पद्धतीने या ठिकाणी ज्यावेळेस इलिमिनेशन म्हणजे ज्यावेळेस आपण कार्बन डायऑक्साईड त्या प्लांट्समध्ये त्या ठिकाणी एंटर करणार आहे तर किती व्हरायटीज आहे प्लांट्सचा. लॉट ऑफ द व्हरायटीज आर प्रेझेंट्स इन थ्रू आउट द वर्ल्ड. प्रत्येक डेझर्ट एरियामध्ये, माउंटन एरियामध्ये, हिली रिजन्समध्ये म्हणा वेगवेगळ्या व्हरायटीज त्या ठिकाणी असणार आहे. प्रत्येकाला कार्बन डायऑक्साईड लागतो. प्रत्येकाचं लाईफ स्पॅन वेगळं असणार आहे. काही बायनियल आहे, काही पेरेनियल आहे, काही ॲन्युअल्स असणार आहे, काही सिजनली असणार आहे, काही लाँग टर्मसाठी त्या ठिकाणी प्लांट्स असणार आहे. मग प्रत्येकामध्ये त्या ठिकाणी फोटोसिंथेसिस प्रोसेस तयार होताना त्यांचं ब्रेक होतात त्या ठिकाणी. म्हणजे प्रोसेसमध्ये त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड जर असेल तर तो कुठेतरी एलिमिनेट होतो, कुठेतरी ब्रेक होतो, कुठेतरी त्या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट होतो. आणि ऑक्सिजन जर असेल तो इव्हॉल्व होतो थ्रू द ट्रान्सपिरेशन प्रोसेस. द वॉटर आर लॉस म्हणजे पाणी त्या ठिकाणी लॉस होणारे. ऑक्सिजन जर असेल तो मात्र ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होतो आणि कार्बन डायऑक्साईड जर असेल तर त्यावर लॉट ऑफ फिजिओलॉजिकल प्रोसेसमध्ये तो इन्व्हॉल्वमेंट होतो. ओके. सेकंड, व्हेरियस स्टेप्स ऑफ द ग्लायकोलेट metabolism is synthesized to glycolate and oxidation
विथ सबसिक्वेंट रिलीज ऑफ कार्बन डायऑक्साइड इज अ फोटो रेस्पिरेशन. फर्स्ट ग्लायकोलेट इज सिंथेसाइज. बघा या ठिकाणी आता एक रिॲक्शन दिले पेरिऑक्सिझम्समध्ये. केल्विन सायकलमधनं त्या ठिकाणी PGA मी असं म्हणेल फॉस्फोग्लायकोलेट्समधनं ग्लायकोलेट त्या ठिकाणी बाहेर पडतं आहे. ग्लायकोलेट इज सिंथेसाइज ॲज अ साईड प्रॉडक्ट ऑफ सम इंटरमिजिएट ऑफ फोटोसिंथेसिस in the chloroplast. It is properly derived from the Kelvin cycles. Properly derived from the Kelvin cycle. Kelvin cycle मधनं त्या ठिकाणी ग्लायकोलेट हा बाहेर पडतोय. ओके, जसं आपण केल्विन सायकलमध्ये त्या ठिकाणी पाहिलं की अनस्टेबल कार्बन डायऑक्साईड ज्यावेळेस तो अनस्टेबल कंपाऊंडला त्या ठिकाणी 5 कार्बनला त्या ठिकाणी ॲड होतो आणि 12 PGA त्या ठिकाणी तयार होणार आहे. 12 PGAचं त्या ठिकाणी 3 PGA त्या ठिकाणी PGL तयार होतं. तिथं ADPचं ATPमध्ये होतं, NADHचं NADPH2मध्ये होतं आणि पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी मात्र 2 कार्बन कंपाऊंड 3चे 2 त्या ठिकाणी कंपाऊंड तयार होतात. यामध्ये डिहायड्रोजन असेटोन फॉस्फेट आणि 3 PGA. So there are total 12 molecules are synthesized and last to synthesize from the 1,6 difructophosphate, 1,6 fructose phosphate, 1,6 diglucose and last are glucose phosphate and glucose phosphate to synthesize from the glycolate. आणि केल्विन सायकल्समध्ये त्या ठिकाणी जो CO2 त्या ठिकाणी अनस्टेबलमधनं रुबिस्कोमध्ये एंटर झाला होता केल्विन सायकलमध्ये, तर तो मात्र या ठिकाणी परत ग्लुकोजच्या याच्यामधनं बाहेर पडला. बघा तुम्ही केल्विन सायकलच्या बाबतीत मी इन शॉर्ट तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, तर केल्विन सायकल तुम्ही त्या ठिकाणी ऑब्झर्व करा. त्याच्यानंतर परत त्या ठिकाणी आपण पुढे जातो आहे की तिथं ग्लायकोलेट त्या ठिकाणी तयार होतं. बघा, it is known as the oxygen compete with CO2 for the enzyme ribulose biphosphate carboxylase. When the enzymes react with the oxygen instead of CO2, it is called as a ribulose biphosphate oxygenase enzymes are used. It is latter case 1 molecules of phosphoglyceric acids and 1 molecules of phosphoglycolate are formed in a रिबुलोज बायफॉस्फेट. काय होतं या ठिकाणी, एक मॉलिक्यूल जर असेल तर फॉस्फोग्लिसरिक ॲसिडचा, एक मॉलिक्यूल जर असेल तर ग्लायकोलिक ॲसिडचा आणि त्यापासून तयार होतं आहे रिबुलोज बायफॉस्फेट. रिबुलोज बायफॉस्फेट 2 फॉस्फोग्लायकोलेटचे या ठिकाणी रिबुलोज बायफॉस्फेटमध्ये त्या ठिकाणी तयार होताना आपण पाहू शकतो. रिबुलोज बायफॉस्फेट प्लस ऑक्सिजन. बघा या ठिकाणी रिबुलोज बायफॉस्फेट द ॲडिशन ऑफ ऑक्सिजन टू सिंथेसाइज फ्रॉम द फॉस्फोग्लायकोलिक ॲसिड्स ऑर PG प्लस PGA. तर या ठिकाणी 2 प्रॉडक्ट त्या ठिकाणी सिंथेसाइज होतात. सेकंड ॲक्शन्समध्ये आपण या ठिकाणी पाहतोय परत फॉस्फोग्लिसरिक ॲसिड अगेन एंटर इन टू द केल्विन सायकल. फॉस्फोग्लिसरिक ॲसिड्स काय होतं परत त्या केल्विन सायकलमध्ये बघा रिलीज झाल्यानंतर परत त्या ठिकाणी केल्विन सायकलमध्ये फॉस्फोग्लिसरिक ॲसिड्स तयार होतं. एंटर इन द केल्विन सायकल व्हेन द फॉस्फोग्लायकोलिक ॲसिड डिफॉस्फोरिलेटेड in the presence of enzyme phosphatase to form the glycolate. Phosphatate to form the glycolase. आता या ठिकाणी आपण पाहिलं रुबिलोज बायफॉस्फेट होतो, ऑक्सिजन त्या ठिकाणी ॲड होतो, त्यावेळेस त्या ठिकाणी फॉस्फोग्लायकोलेट बाहेर पडतो. अशा वेळेस त्या ठिकाणी राहिलेला जो PGA असणार आहे 2 कंपाऊंड त्या ठिकाणी सिंथेसाइज होतात. त्याच्यातनं परत तो PGA त्या ठिकाणी तयार होतो. PGA कडनं ज्यावेळेस ते रुबिलोज बायफॉस्फेट तयार होणार आहे त्यावेळेस शुक्रोज जर असेल तर तो परत त्या ठिकाणी बाहेर रिलीज होणार आहे. पुढच्या रिॲक्शनमध्ये आपण पाहतोय बघा phosphoglycolic acids to synthesize from the enzymes of the phosphatase H2R involvement from the reactions and to synthesize from the glycolate or phosphate molecules. या ठिकाणी आपण परत फॉस्फेट मॉलिक्युल्स त्या ठिकाणी आपण पाहतोय. Then next from the chloroplast glycolate migrate into the peroxisomes wherein oxidized photorespired oxalate in the presence of enzymes glycolic and oxidase. ओके, या ठिकाणी रिॲक्शन्स दिलेले आहे पेरिऑक्सिजन्समध्ये. ग्लायकोलेट्सचं ग्लायक्सिलेट या ठिकाणी तयार होतं आहे. त्यावेळेस त्या ठिकाणी ऑक्सिजन जर असेल तर तो मात्र ॲड होतो रिॲक्शन्समध्ये. आता ऑक्सिजन हा कुठून आलेला आहे तर पेरिऑक्सिजन्समधनं त्या ठिकाणी ऑक्सिजन हा घेतला जातो ग्लायकोलेटमध्ये आणि त्याचं कन्व्हर्शन जर असेल तर ग्लायक्सिलेट. ग्लायकोलेटचं को म्हणजे कार्बन आणि ऑक्सी म्हणजे ऑक्सिजन, तर या ठिकाणी ऑक्सिजन येतो आणि ग्लायक्सिलेट त्या ठिकाणी तयार होणार आहे. ओके, सो दॅट टाईम फ्रॉम द हायड्रोजन परऑक्साइड्स
H2O2, the form of the remove of the enzymes are catalase to synthesize from the H2O plus O2. या ठिकाणी H2O जर असेल तर हायड्रोलिसिस होतं, वॉटर या ठिकाणी बाहेर पडतं, त्यासोबत ऑक्सिडेशन होतं, एक ऑक्सिजन त्या ठिकाणी बाहेर रिलीज होतं. पुढच्या रिॲक्शन्समध्ये आपण पाहतोय की परत त्या ठिकाणी पेरिऑक्सिझम्सकडनं ग्लायक्सिलेट टू फॉर्मेशन फ्रॉम द ग्लायसेन ऑफ पेरिऑक्सिझम्स अँड टू एंटर फ्रॉम द मायटोकॉन्ड्रिया ऑफ ग्लायसिन्स. त्यानंतर ग्लायक्सिलेटचं ग्लायसिन त्या ठिकाणी फॉर्म्स होतं आणि ग्लायसिन हे जर असेल तर ते मात्र आपल्याला पुढच्या रिॲक्शन्समध्ये म्हणजेच मायटोकॉन्ड्रियामध्ये पुढचे रिॲक्शन्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. ग्लायक्सिलेट इज नाव कन्व्हर्टेड इन टू द अमायनो ॲसिड ऑफ ग्लायसिन. ग्लायक्सिलेटचं कन्व्हर्शन अमायनो ॲसिड्समध्ये होतं, म्हणजे या ठिकाणी ग्लायसिन्समध्ये त्याचं तयार होणार आहे. दिस ट्रान्सअमायनेशन रिॲक्शन्स विल टेक प्लेस ॲट द एक्सपेन्स ऑफ द एल ग्लुटॅमेट in the presence of enzyme L-glutamate glycosylate transaminase. एन्झाईमचं नाव आहे त्या ठिकाणी L-glutamate glycosylate transaminase. The product are synthesized from the glycines. ग्लायक्सिलेटचं ग्लायसिन्समध्ये फॉर्म्स करण्यासाठी जे एन्झाईम्स वापरलं जातं ते याला आपण ग्लुटॅमेट ग्लायक्सिलेट ट्रान्सअमायनेज असं म्हणतो. The glycine is for peroxisomes migrate into the mitochondria about two molecules. ग्लायसिन त्या ठिकाणी जे दोन मॉलिक्यूल असणारे तेच मॉलिक्युल्स परत त्या ठिकाणी मायग्रेट होतात मायटोकॉन्ड्रियामध्ये. ग्लायसिन रिॲक्ट टू फॉर्म द मॉलिक्युल्स अनदर अमायनो ॲसिड्स serine with liberations of carbon dioxide and post elimination was burst CO2 and photorespirations. ऑल्सो अमाइन्स. ग्लायसिनच्या त्या ठिकाणी परत जे एक ऑक्सिजन जर असेल तर तो मात्र या ठिकाणी पेरिऑक्सिजन्समध्ये ॲड होतो आहे आणि त्याचं रूपांतर जे असेल तर ते मात्र सेरेन अँड टू रिलीज फ्रॉम CO2 प्लस अमाइन्स. ग्लायसिनचं कन्व्हर्शन जर असेल तर सेराईनमध्ये होणार आहे आणि ज्यावेळेस ते सेराईन्समध्ये होतं त्यावेळेस त्या ठिकाणी एक CO2 आणि एक त्या ठिकाणी अमाइन्स हा या ठिकाणी बाहेर पडणार आहेत. आता सेराईनचं कन्व्हर्जन जर असेल तर परत त्या ठिकाणी हायड्रॉक्झी पायरेवेट यामध्ये होणार आहे. सो मायग्रेट फ्रॉम द मॉलिक्युल्स ऑफ द सेरीन मायटोकॉन्ड्रिया टू पेरिऑक्सिझम्स. तर या ठिकाणी आपण पाहतोय की मायटोकॉन्ड्रियापासून परत त्या ठिकाणी पेरिऑक्सिझम्समध्ये सेरीनचं त्या ठिकाणी हायड्रॉक्झी पायरेटमध्ये होणार आहे. सो दॅट टाईम फ्रॉम NADH2 टू एंटर. तर या ठिकाणी परत NADH2 म्हणजे दोन हायड्रोजन मॉलिक्युल्स परत त्या ठिकाणी ॲड होणार आहेत आणि त्याचं कन्व्हर्शन जर असेल तर ते मात्र हायड्रॉक्झी पायरेवेट यामध्ये रूपांतर होणार आहेत. म्हणजे पुढची रेस्पिरेशनच्या वेळेस मी तुम्हाला इन शॉर्ट मी असं म्हणेल की मायटोकॉन्ड्रियाचं दोन्ही मेम्ब्रेन्समध्ये आपल्याला ग्लुकोजपासून तर पायरिक ॲसिड्सपर्यंत जे प्रोसेस होते ती मायटोकॉन्ड्रियामध्ये होणार आहे. म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टम्समध्ये आपल्याला त्या ठिकाणी ते पाहायला मिळणार आहे पुढच्या चॅप्टरमध्ये. ओके. सो सिरीन्स आर passes back into the peroxisomes wherein transmitted into the hydroxy pyruvate in the presence of serine glyoxylate amino transaminase. एन्झाईमचं नाव आहे त्या ठिकाणी सेरीन ग्लायोक्झिलेट अमायनो ट्रान्सअमायनेज नावाचा एन्झाईम्स घेतला जातो आणि त्याचं रूपांतर जर असेल तर हायड्रॉक्झी पायरुवेटमध्ये त्या ठिकाणी होत असतं. Hydroxy is now reduced into the peroxisomes by NAD in the presence of enzymes hydroxy pyruvate reductase to form the glyceric acids. हायड्रॉक्झी पायरुवेटचं रूपांतर त्या ठिकाणी ग्लिसरिक ॲसिड्समध्ये होतं. पेरिऑक्सिजन्समधला जो NAD असणार आहे तो मात्र या ठिकाणी घेतला जातो आणि त्याचं रूपांतर ग्लिसरिक ॲसिड्समध्ये होता. थ्रू द एन्झाईम्स आर यूज फ्रॉम द हायड्रॉक्झी पायरुवेट रिडक्टेज. ओके. तुम्ही पुढची रिॲक्शन त्या ठिकाणी पाहू शकतात बघा. हायड्रॉक्झी पायरुवेट प्लस NADH प्लस H रिव्हर्सिबल प्रोसेस फ्रॉम टू सिंथेसाइज फ्रॉम द ग्लिसरिक ॲसिड्स. Glyceric acids means glycerate diffuse into the chloroplast and then phosphorylated 3 phosphoglycerate acids in the presence of enzymes
glycerate kinase and PGA is a well known intermediate of the Calvin cycles. आणि या ठिकाणी आपण पाहतोय पुढच्या रिॲक्शन्समध्ये ग्लिसरिक ॲसिडचा त्या ठिकाणी एक ATP मॉलिक्युल्स घेतला जातो आणि त्या ठिकाणी त्याचं जे रूपांतर असेल तर ते आपल्याला फॉस्फोग्लिसरिक ॲसिड्समध्ये होताना आपण त्या ठिकाणी पाहतोय. सो दीज आर fully completed from the reactions. The starting from the intermediate of the Calvin cycle synthesize glycolate, serine, form again with converted into the intermediate of 3-PGA of Calvin cycle. This completing the glycolate cycles. तर या ठिकाणी पूर्ण आपल्या या ठिकाणी सायकल्स कंप्लीट होते. दॅन नेक्स्ट आत्ता बाकीचं पार्ट आपण फॅक्टर इफेक्ट इन द फोटो रेस्पिरेशन आणि सिग्निफिकन्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.